शेतकऱ्यांच्या प्रश्नावरनं तुम्ही पूर्वी राजीनामा देऊन झालेला आहे, पण अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या काही आत्महत्या थांबल्या नाही. ह्याच्याबद्दल काही तुमच्याकडे धोरण आहे का? बिलकुल आहे. कसं आहे की आता आपण पाहिलं की समर्थन खरेदी केंद्र जे असतात राज्य सरकाराचे केंद्राकडून जे येतात त्याला प्रॉपरच टेक्निकच्या दृष्टिकोनातून केलं जात नाही, करायचं म्हणून करतात. म्हणजे आता तुमच्याकडे भात होतं, आम्ही त्याला धान म्हणतो, तर त्याची खरेदी ज्यावेळेस व्हायला पाहिजे त्यावेळेस होणार नाही. ते खरेदी लोकांचं विकल्यानंतर ते खरेदी करतात आणि शेतकरी न विकता व्यापारी विकतात आणि व्यापाऱ्यांचा फायदा होतो. सरकारजवळ धोरणच नाही. याला प्रॉपर धोरण करावं लागेल. तूर निघाली, कांदा निघाला, कापूस निघाला, धान निघालं, जे काही आम्ही समर्थन मूल्यामध्ये घेतो. भाज्यांसाठी जे शीतकेंद्र उपलब्ध करून द्यायला पाहिजे ते नाही, तो धोरण नाही. नाबार्डचे पैसे घेऊन आम्ही अवास्तव खर्च करतो. त्याला शेतकऱ्यांसाठी अनेक पैसा करते नाबार्डमध्ये व्यवस्था आहे. तर त्याला आपल्या राज्यामध्ये जे धोरण असलं पाहिजे शेतकऱ्यांसाठी. आपलं कृषीप्रधान राज्य आहे, धोरणच नाही. शेतीवर आधारित उद्योग उभे व्हायला पाहिजे. हे जे मोठ्या उद्योगांच्या मागे लागलेले आहेत त्या मोठ्या उद्योगापेक्षा शेतीवर आधारित उद्योग उभे केले आणि त्याला प्रायोरिटी दिली तर मी तुम्हाला सांगतो की शेतकरी मजबूत होईल, बेरोजगारी दूर होईल आणि मोठ्या प्रमाणात गावातील लोक गावात राहतील. शहरामध्ये ज्या पद्धतीने लोकांच्या झुंडीच्या झुंडी येतात ते थांबल्या जातील. उलट लोक गावाकडे जातील, जे महात्मा गांधीचं स्वप्न होतं ते.